धेनुला सांगितलं 25,000 वारकरी आपल्या घरी जेवायला आलेले जे ते आहे, सर्वांना त्या ठिकाणी जेवण्याची तयारी कर. वारणा सहित आणि त्या गाईच्या उदरामधून ताट भराभर बाहेर निघू लागले. 25,000 ताट वाढण्यात आले. सुंदर स्वयंपाक तो त्या विश्वामित्र राजानं कधी खाल्लेला नव्हता. असा स्वयंपाक आणि जेवण झालं. विश्वामित्रानं विचारलं, बाबा मी राजा आहे, सार्वभौम राजा आहे, पण माझ्याच्यानं सुद्धा आणि इतक्या लवकर जेवणाची तयारी होत नाही, तुमच्याकडून कशी झाली? वशिष्ठ महामुनीने सांगितलं, माझ्याकडे ती एक कामधेनू देते आहे आणि त्या कामधेनूमुळे आणि तुम्हाला जेवण प्राप्त झालं. राजा होता बुद्धी बिघडली. त्या राजाला वाटलं ह्या गोसायाकडे या त्या ठिकाणी असणाऱ्या संताकडे कशाला पाहिजे गाय, ही गाय तर माझ्या महालामध्ये शोभेल, मी एक राजा आहे. म्हणून जेव घालत असताना सोयीना घालत जा बर का, नाही तर काय म्हणते तसे जुने लोक म्हणते जिथं खातो तिथंच वाशी मोजितो. ऐकणे आई विठाला विठाला विठाला. राजाने सेवकाला सांगितलं, धरा रे ती गाय आणि चला आपल्याकडे घेऊन जा. त्या गाईला दोरखंड लावण्यात आलं. सज्जन हो, गाईच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू येऊ लागले. प्रत्येकाच्या घरी एक तरी गावरान गाय असावी. सज्जन हो, त्या गाईच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. सज्जन हो, सकाळी स्वयंपाक झाला आणि पहिली भाकरी आपल्या घरातल्या देव्हाऱ्यामध्ये दाखवा आणि ती त्या गाईला खाऊ घाला. 33 कोटी देवाला नैवेद्य अर्पण त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही, असा दररोजचा नेम. आणि तू पुन्हा सांगतो सज्जन हो, हा नेम जर चुकला नाही ना तर जो राहिलेला स्वयंपाक आहे तो प्रसाद त्या ठिकाणी होत असतो. आणि तो प्रसाद झाला की आपल्या घरामधला कितीही वाईट मनुष्य असू द्या, एखादा सदस्य असू द्या, तो प्रसाद जर खाल्ला ना तर निश्चित आणि 6 महिन्याच्या आत त्याच्या बुद्धीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही.